दिसायला तुम्हाला काय वाटतंय? काय बनवलंय आज? फिश फ्राय बनवली आहे की दुसरं काय? अतिशय चविष्ट लागणारी आजची ही आपली रेसिपी आहे मंडळी, जी तुम्ही झटपट 10 मिनिटाच्या आत बनवू शकता. क्रिस्पी कुरकुरीत चिकन स्ट्राइप्स आज आपण बनवलेले आहेत. दिसायला सेम मांदेली किंवा बोंबलासारखे दिसत आहेत, पण जशी की चिकन आहे तर चवीला चिकनसारखीच लागणार आहे. नॉनव्हेज स्टार्टर्स जेव्हा खायचे असतात तेव्हा आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स असतात आणि खास करून चिकनमध्ये. तर त्याच्याचमध्ये भर घालण्यासाठी आज आपण एक मस्त अशी स्टार्टर रेसिपी बनवणार आहोत, क्रिस्पी आणि क्रंची. घरच्या घरी हॉटेलपेक्षाही चविष्ट स्टार्टर कसं बनवायचं त्याच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी भारती म्हात्रे. सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि साईडला छोटीशी बेल आयकन आहे ती सुद्धा हिट करा. त्याच्याने तुम्हाला माझे सर्व नवीन नवीन रेसिपीचे अपडेट सर्वात आधी मिळत राहतील. आजचं चिकन स्टार्टर बनवण्यासाठी इथे आपण चिकनचं ब्रेस्ट पीस घेतलेला आहे, म्हणजे कंप्लीट फ्लेश पीस आपल्याला घ्यायचं आहे. ब्रेस्ट पीस कारण ब्रेस्ट पीस खूप सॉफ्ट असतं, खाताना चोथा वगैरे लागत नाही. म्हणून कुठलेही चिकनचे सॉफ्ट स्टार्टर जर तुम्हाला बनवायचे असतील तर शक्यतो ब्रेस्ट पीस घ्यायचे. आता याचे आपल्याला पीसेस करून घ्यायचे आहेत. आता याला आपण कापून घेणार आहोत. तर आधी मधोमध या प्रकारे कापून 2 तुकडे करून घेऊया, कारण खूप जास्ती असे लांबे करायचे नाही आहेत. आता हे बघा किती जाडसड पीस आहे हा. तर ह्याला मधोमध या प्रकारे कापून पातळ करून घ्यायचे. जेवढं जमेल तेवढं पातळ तुम्ही करू शकता. हे बघा, धारदार सुरी घ्यायची आहे आणि ह्या प्रकारे बरोबर 2 ते 3 भाग आपल्याला करायचे. आता ह्याचं सुद्धा आपण थोडंसं बारीक करून घेऊ शकतो. आता हा जो एक पीस आहे, बऱ्यापैकी पातळ पीस आहे, या प्रकारे लांबे आपल्याला स्ट्राइप्स करून घ्यायचे. आता ह्याच प्रकारे बाकीचे सुद्धा आपण लांबे स्ट्राइप्स कापून घेऊया. तर इथे बघा, ह्या प्रकारे लांबे आपण स्ट्राइप्स करून घेतलेले आहेत. आता ह्यांना साईडला ठेवून देऊया आणि त्याला काय करायचं आहे आता पुढे हे मी तुम्हाला दाखवते. आता इथे बघा, एक स्ट्राइप आपण घेतलेली आहे. जो पावभाजी क्रशर असतो आपला, ते घ्यायचं आहे आणि फक्त ह्या प्रकारे टॅप करून एकदम फ्लॅट करून घ्यायचं आहे. हे बघा, छान अशी पातळ स्ट्राइप होते बघा. आणि सगळे आपल्याला असेच करून घ्यायचे. पुन्हा एकदा दाखवतेय. फक्त ह्या प्रकारे टॅप करायचं आहे आणि फ्लॅट करायचं आहे. याच प्रकारे सगळे तुम्ही असेच करून घ्या. चिकनचे स्ट्राइप इथे एका प्लेटमध्ये पसरून घेतलेले आहेत. आता याच्यावर आपण लिंबाचा रस आणि मीठ चोळून घेऊया. तर लिंबाचा रस अर्धाच घ्यायचा आहे, म्हणजे अर्धा लिंबाचाच रस घ्यायचा आहे, कारण स्ट्राइप खूप पातळ आहेत. तर सगळीकडे एकदम व्यवस्थितपणे पसरून घ्या. मीठ सुद्धा सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे. आता लिंबू आणि मीठ लावल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आपण घालूया. आता याच्यामध्ये अर्धा पाव चमचा आपण हळद घालणार आहोत आणि लाल तिखट. लाल तिखट इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरची घेऊ शकता, साठवणीचं लाल तिखट घेऊ शकता, पण बाहेरचं रंग वगैरे घालायचं नाही आहे. तर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे. किती तिखट तुम्हाला हवं आहे त्यानुसार. आता हे सगळे मिक्स करून घ्या, चोळून घ्या. आता ह्यांना आपल्याला कोट करायचं आहे तांदळाची पिठी आणि रव्याने.
तांदळाची पिठी आणि रवा इथे आपण घेतलेला आहे. रवा बघा तुम्ही बारीक रवा घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर थोडं जाडा रवा घेतलं तरीही चालेल. आता या दोघांमध्ये आपल्याला मीठ आणि लाल तिखट घालायचं आहे. कारण चिकनला आपण सगळं लावून घेतलेलं आहे, पण वरती जेव्हा तांदळाची पिठी आणि रवा घालतो तो तसंच टेस्टलेस लागू नये, त्याच्यामध्ये सुद्धा सगळे फ्लेवर्स गेले पाहिजे, म्हणून याच्यामध्ये आपण मीठ आणि लाल तिखट घातलेलं आहे. आता हे जे चिकन स्ट्राइप्स आहेत ते आपण कोट करून घेऊया. तर पहिला तांदळाच्या पिठीमध्ये कोट करा आणि त्यानंतर रव्यामध्ये. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा, या प्रकारे कोट करून घ्यायचं आहे. बिलकुलही हाताला ओलसरपणा लागत नाही आहे बघा. बरोबर कोट झालेला आहे आणि याच्यामुळे वरची लेअर छान क्रिस्पी होणार आहे. याच प्रकारे बाकीचे सर्व तुम्ही कोट करून घ्या. तर मंडळी इथे बघा थोडेसे चिकन पीसेस मी करून घेतलेले आहेत. प्लेट भरलेली आहेत. बाकी उरले आहेत ते मी सेकंड बॅचमध्ये करेन. पण बघा असे दिसतात. आता ह्यांना फक्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा शॅलो फ्राय. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता, पण ते खूप जास्ती तेलकट होतील, म्हणून आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर इथे शॅलो फ्रायसाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम होताच याच्यामध्ये आपण हे पीसेस सोडूया. तर मंडळी हे बघा, घातल्या सर्व घातल्यानंतर पहिले जे घातले आहेत लगेच त्यांना फ्लिप करून घ्यायचे, म्हणजे जास्ती वेळ थांबायचंच नाही आपल्याला. कारण हे एवढे फ्लॅट केलेत आपण की पटकन होतील. आणि फ्लॅट केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याची साईज बघू शकता, कारण चिकन शिजल्यानंतर अशी साईज त्याची वाढते. शेवटचे जे आहेत ते मधोमध करून घ्या. तर मंडळी हे बघा, घातल्या सर्व घातल्यानंतर पहिले जे घातले आहेत लगेच त्यांना फ्लिप करून घ्यायचे, म्हणजे जास्ती वेळ थांबायचंच नाही आपल्याला. कारण हे एवढे फ्लॅट केलेत आपण की पटकन होतील. आणि फ्लॅट केल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याची साईज बघू शकता, कारण चिकन शिजल्यानंतर अशी साईज त्याची वाढते. शेवटचे जे आहेत ते मधोमध करून घ्या. हे बघा झाल्यानंतर फक्त ह्या प्रकारे वर खाली करा, कारण आपलं चिकन झालेलं आहे. एक दाखवते तुम्हाला पीस. हे बघा परफेक्टली 2 तुकडे झालेत. आता काढून घेऊया. तुम्ही साईडला ठेवू शकता थोडा वेळ तेल निथळत, आणि याच तेलात बाकीचे जे पीसेस आहेत ते तळून घ्या. तर मंडळी इथे आपले चिकन क्रिस्पी झालेले आहेत. दिसायला बघा एकदम मासळीसारखे दिसत आहेत, जसे की बोंबील फ्राय केले किंवा मांदेले. पण आता हे किती कुरकुरीत झालेले आहेत ते सुद्धा आपण बघूया. आता आतून कसे झालेले आहेत ते सुद्धा आपण बघूया. हे बघा आरामात त्याचे पीसेस होत आहेत. सॉस बरोबर, मेयोनीज बरोबर किंवा हिरव्या चटणी सोबत, कशासोबत सुद्धा तुम्ही हे चिकन पीसेस सर्व करू शकता. तर मंडळी आय होप तुम्हाला आजचा हा चिकन स्टार्टर आवडला असेल. तर घरात पार्टी असो, मुलांचा वाढदिवस असो किंवा तुम्हालाच चिकन थाळीबरोबर मस्त स्टार्टर खायचं असेल तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन